चला जाऊया मॅच कडे. अर्थातच एकीकडे आपल्याला टीम पाहायला मिळेल ती जाणता राजा वारदोली आणि त्याच्या विरोधात जाणता राजा बदलापूर. दोन्ही टीमचं नाव आपण पाहतो. एकीकडे जाणता राजा वारदोली तर एकीकडे जाणता राजा बदलापूर. दोन संघादरम्यान संघर्ष जरूर पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला जरूर पाहायला मिळतीये. बॅटिंग लाईन वरती यावेळी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र जाणता राजा बदलापूर टीम सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. सागर आणि त्याच्या समवेत रमेश. तर वारदोली टीम कडून गोलंदाजीची एक पेशकश करण्यासाठी गोलंदाज समाधान. ब्लॅक स्क्रीनच्या पाठीमागे जे शेकोटी पेटवले त्यांना विनंती आहे की आपण ती शेकोटी भिजवायची आहे. ब्लॅक स्क्रीनच्या मागे सॅकिंग इनच्या पाठीमागे जी ब्लॅक स्क्रीन आहे त्याच्या मागे दादा ती शेकोटी इतकी पेटवलंय की त्या स्क्रीन मधून पण ते दिसते. पाठीराखे मला असं वाटतं त्या ठिकाणी आहेत. आपणास विनंती आहे की आपण शेकोटी भिजवा. ओके थँक्यू. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच समाधान गोलंदाजीला आहे. 4 षटकांचा सामना आहे. याची दोन्ही टीमने नोंद घ्यायची आहे. पहिला बॉल समाधान ऑन फायर. राईट आर्म राउंड द विकेट आणि पहिल्याच बॉल वरती पहिला जोरदार प्रहार बॅटर सागरच्या बॅटमधून धमाकेदार रॉयल एंट्री दाखवणारा हा षटकार. लगेच कमबॅक जरूर पाहायला मिळालं समाधानच्या माध्यमातून. एकीकडे सागर तर दुसरीकडे समाधान. काय बॉल फेकला होता आणि त्या बॉल वरती एक नजाकत भरा शॉट अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. सागर ब्रँडेड सिक्सर. त्यानंतर समाधान गोलंदाजाकडून डॉट. हा बॉल या ठिकाणी सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी. इथे बॉल कडे जरूर जाऊयात परंतु इथे चेक केलं जाईल. हाईट चेक केला जाईल. तिसरे अंपायर आपण पाहतोय ओव्हरहेड. येस इट इज वाईड बॉल. पार नाही सर असं चेकिंग साठी तर नाही होणार परंतु 1 बाउंसचा इशारा तर ऑफिशियल कडे हा नियमच नसतो. पहिली गोष्ट हा चांगला बॉल. यावेळी कमबॅक सुंदर आहे मी तर म्हणेल. समाधान आहे गोलंदाजीला आणि अशा परिस्थितीत चांगली गोलंदाजी करण्याचा मनसुबा आहे. त्याला सुद्धा माहिती की पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर डॉट येऊन थोडं प्रेशर क्रिएट केलं. अगदी बाउन्स करण्याच्या नादात अतिरिक्त बॉलला बाउन्स केलं. हा चांगला बॉल. लेंथ आणि लाईन ज्या लेवलवरती हवी आहे. जर यष्ट्यांचा तुम्ही विचार करायला गेलं ना तर अशी लाईन सरसपणे जी लेवल असते ती जर तुमच्याकडून फेकली गेली तर मात्र तुम्ही गोलंदाजी सरसपणे यश कमवू शकता.
आणखी एक चांगला डॉट बॉल. जर तुझ्या मनगडात ती षटकाराची ताकद आहे तर माझ्याकडे पुढची बॉल डॉट फेकण्याची ताकद आहे. हे मात्र समाधानने मैदानात दाखवून दिलंय. काय बॅटल रंगलं जात आहे. अगदी साजेसं बॅटल, क्रिकेटचं महायुद्ध या मैदानावरती पाहायला मिळत आहे. एकीकडे जाणता राजा वारदोली तर दुसरीकडे जाणता राजा बदलापूर. या दोन संघादरम्यान संघर्ष. जाणता राजा बदलापूर टीमला आता जागेवरती स्थिरावण्याची एक नीतिमत्ता मैदानात आखली गेली आहे. ती समाधान या गोलंदाजाकडून. हा चांगला फटका आणि ती क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव कंप्लीट झाले. वॉट अ बॅटिंग अटॅक. थोडीशी चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावा इथे खर्च झाल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुंदररित्या समाधानचं कमबॅक पाहायला मिळालं. अफलातून कमबॅक. आणि तदनंतर त्याने 3 धावा 5 बॉलमध्ये व्हाईट बॉल फेकून सुद्धा खर्च केल्या. म्हणजे टोटल इथे पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच बदलापूरमध्ये रंगली जाणारी भव्य दिव्य स्पर्धा 13 बाईक ज्या बाईक आपल्याला अनुभवत आहेत. आणि त्याच ठिकाणी श्री 11 चांदई टीम त्या ठिकाणी क्वालिफाय झाल्या आणि त्याच टीमचं या ठिकाणी आगमन होत आहे. श्री 11 चांदई टीम आपला मनस्वी या ठिकाणी आभार आणि विनंती असेल या पण मंचावरती. अगदी मी तर म्हणायला आमचे सनी मसने या पण आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलं तर बरं होईल. कारण सनी मसनेने या कॉमेंट्री क्षेत्रातून मात्र अलविदा बाय बाय जरूर केलेला आहे. या सनी आपण स्टेजशी जोडले जावात आमची फार इच्छा होती. कारण या हिऱ्यांना आम्ही अगदी समालोचन क्षेत्रात पैलू पाडायला घेतले होते. परंतु अगदी काही कामानिमित्त सनी मस्तेने मात्र या समालोचन क्षेत्रातून एक्झिट जरूर घेतली. सनी मस्ते या मंचावर आपण. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. चांगला बॉल. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. हा चांगला बॉल. अकरा धावा धावफलकावरती आहेत. चांगला बॉल. व्हॉट अ बॉलिंग अटॅक वारदोली टीम. परंतु इथे झाली आहे चुकी. आतापर्यंत या मैदानावरचा या रजनीमधला संघर्ष मी अनुभवतोय. ज्यांच्या चुका झाल्यात धावसंख्येच्या अतिरिक्त भरणा धावफलकावरती जरूर पाहिलाय. परंतु इथे खाया पिया कुचनी गिलास तोडा बाराणा अशी परिस्थिती पाहायला मिळाली. हॉटेलमध्ये जायचं ऑर्डर करायच्या अगोदरच प्लेट तुटायची अशी परिस्थिती पाहायला मिळाली. इथे गोलंदाज फार सर्रासपणे गोलंदाजी करतोय. तेजस नावाप्रमाणे तेज आहे तितकंच गती आहे. परंतु इथे चुका झाल्यात फिल्डिंग मध्ये. इथे फंबल पाहायला मिळालं. बॉलला कॅरी करताना फंबल जरूर पाहायला मिळालं. दुसरी धाव कन्वर्ट केली जाते. क्रिकेटमध्ये एका धावेचं महत्त्व जाणणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही सातत्यपूर्ण या चुका मैदानावरती केल्या तर त्यामध्ये चुकीला माफी नाही. इथे सिंगल पाहतोय.
या सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा वाजवी केल्या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9च्या सरासरीने 18 आकड्यावरती. जर तो चौकार आला नसता तर या सामन्याचं समीकरण फार वेगळं पाहायला मिळालं असतं या 2 षटकांमध्ये. परंतु असो 9ची सरासरी 18 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा हा सामना आहे. चला स्पीडअप करा, डोंट वेस्ट टाइम. डीजे तुम्हाला थंड झालात, थोडं गरम करा प्रेक्षकांना, कारण आता उरलेत ते दर्दी प्रेक्षक आहेत. गोऱ्या चेहऱ्यावरती काला चष्मा सूट होतो. परत गोलंदाजी मार्क वरती आहे. सांघिक कुड्यातलं तिसरं स्पेल यावेळी तो हाताळताना दिसणारा एक्सपिरियन्स लेवल खेळाडू आपण पाहतोय, अनुभवी त्याच्याकडे. परंतु आता मैदानात गोलंदाजी करेल. समोर आहे बॅटर रमीज. हा चांगला फटका रमीजच्या बॅट मधून, परंतु रमीजला परतीचा प्रवास या ठिकाणी करावा लागतोय. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी भेटला जातोय तो मात्र वारदोली टीमला. जाणता राजा वारदोले विरोधात जाणता राजा बदलापूर. जिहाद फार सध्या मी तर म्हणेल जिद्द माणूस, या जिद्द करतो. सध्या जर पाहायला गेलं तर आयोजकांशी फार जिद्दीचं सध्या त्याचा संघर्ष चालू होता. असो, परंतु इथे पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. रमीजला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. भरत केवळ त्याने संघाला आणलंय परत असं म्हणायला हरकत नाहीये. हा चांगला फटका आणि इथे चांगला प्रयत्न. चला बाउंड्री लाईनची केली जाईल. थर्ड अंपायर चला राजेंद्र भोईर आलेत, काही हरकत नाही आहे. क्लिअर डिसिजन आपल्या समोर सुद्धा आहे. परंतु पाहूया थर्ड अंपायरचं डिसिजन काय येतोय.
हा चौकार आहे. ऍक्च्युली जसं म्हणायला गेलं ना तर बाउंड्री लाईन वरून जम्प केले त्यामुळे ती फॉर्मॅलिटी असते. अगदी बरोबर हा डिसिजन योग्य असतो. बाउंड्री लाईनचा विचार हा करावा लागतो. बॉल फील्ड करत असताना तो बाउंड्री लाईन टच झाला होता. हा चांगला फटका यावेळी जिहादला परतावं लागतंय. बावीस धावा धावफलकावरती आहेत. साहेब यावेळी न्यू बाटर मैदानात दाखल झालेत. चला जरा स्पीडअप करा प्लीज. चांगला बॉल अगदी बुंद्यामध्ये फेकला होता. खणून काढण्याचा प्रयत्न परंतु इथे एक धाव कंप्लीट होईल. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. अद्याप धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. हा चांगला बॉल. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकार चौकार सुद्धा आलेत परंतु तदनंतर डॉट बॉल सुद्धा मैदानावरती सातत्यपूर्ण वार्धोली टीम कडून पाहायला मिळालेत. सुरुवात काय झाली होती जनताराच्या बदलापूरची षटकारने सागरच्या बॅटचा कणा मोडला गेला आणि तदनंतर आपण पाहतोय अगदी एक चांगली बॉलिंग अटॅक मैदानात पाहायला मिळाली. हवा याला जरूर चढवलाय. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग सिक्सर. सोडू नका विनंती आपणास. जयवंत पहिल्या इनिंगचं शेवटचं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय. सांघिक 34 षटक. चांगला बॉल वॉटर लेंथ लाईन
अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी राईट हँड ब्लॉकर यॉर्कर लेनच्या पलीकडचा हा बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. अफलातून बॉलिंग अटॅक. शॉर्ट पिच बॉल ब्रह्मास्त्र निर्माण केला गेला बॅटरसाठी आणि इथे आलाय हा षटकार. क्या बात आहे डीजे. असंच थोडं जागृत राहा. चला दोन्ही टीम सातत्यपूर्ण आपणासाठी आता आयोजकांकडून विनंती आहे जितकं स्पीडअप कराल तितकं फायदेशीर आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आणि इथे मात्र फलंदाज बाद. चला जरा स्पीडअप करा प्लीज. चला तमाम क्रीडा रसिकांना या मंचाच्या वतीने रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. इथे चुकी झाली आहे. या येथील 4 धावा. टल पुढे सरकले आहे. 39. चला जरा ऑफिशियल. आता ऑफिशियल तुम्हाला इथून पेनल्टी लागेल. वाईडचा इशारा. वाईडच्या मारणे एक धावपलकावरती सुरू आले. 41 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 41 धावा धावपलकार. हा डॉट बॉल आलाय. विजयासाठी 42 धावा संख्येची गरज आहे. प्रति षटक 10.50च्या सरासरीने हे धावा कुटायच्या आहेत. काय घडेल काय बिघडेल आपण सेकंड इनिंगला जरूर ऐकूया. परंतु जाऊयात डीजीच्या मधुर संगीताकडे. एकनाथ माली सॉन्ग.
पुन्हा एकदा सर्व संघांना सुपर 6च्या मॅच ABCDEF या पद्धतीनेच राहतील याची प्रत्येक संघ नायकाने नोंद घ्या. ए वर्सेस नाही 41 धावा धावफलकावरती 42 धावा संख्येचं टार्गेट. पुन्हा एकदा सर्व संघ नायकांना खेळाडूंना सांगू इच्छितो की या स्पर्धेचे लॉट जसे ABCDEF प्रमाणे पडलेत त्याचप्रमाणे तुमच्या टॉप 6च्या मॅचेस भेटीला येतील. A वर्सेस B, C वर्सेस D आणि E वर्सेस F अशा पद्धतीतच पुढच्या टॉप 6च्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि टॉप 3 चे ज्या लढती असतील त्याच्यामध्ये तिथे ड्रॉ येईल. चला बॅटर प्लीज. फार विलंब होतोय. जवळजवळ पाऊण तास हाफ इनिंगला झाला. चला जाऊया मॅच कडे. सलामीची जोडी आपण पाहतोय अर्जुन आणि त्याच्या समवेत जयवंत. स्ट्रायकर म्हणते अर्जुन, नॉन स्ट्रायकर म्हणते जयवंत आणि गोलंदाजी मार्कवर जिहाद. पहिला बॉल जिहादचा अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. आज मैदान गाजवलंय. कर म्हणायला गेलं तर मी तर म्हणेल गोलंदाजांनी अगदी वरचष्मा या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवलाय. चांगला स्ट्रोक किती येतोय. यावेळी मात्र काय घडतंय, बॉल जाईल सीमारेषेजवळ. इथे येतील फक्त 2 धावा. धावफलकावरती 42 धावा संख्येचं टार्गेट. पहिले 2 बॉल समाप्ती पथावर. शॉर्ट पिच बॉल होता. समाचार पाहिजे तितका घेता आला नाहीये. पंचांकडून वॉर्न केला गेलाय. जिहाद सरने 1 बाउंसचा इशारा जरूर आलाय. हा चांगला फटका. यावेळी मात्र चांगली बॅटिंग लाईन येणं अपेक्षित असताना एकच धावफलकावरती आपण पाहतोय. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 4 बॉलच्या समाप्ती अंती. प्रति षटक 10.50 ची सरासरी
यावेळी राखायची आहे ती जाणता राजा वारदोली टीमला. जिहादचा नेक्स्ट बॉल. फायर अँड फाईट. गॅप सिलेक्शन चांगला आहे. शर्यत जरूर लागली परंतु शर्यत या ठिकाणी जिंकली कोणी फार महत्वाचं आहे. धावा वारदोली टीमच्या सातत्यपूर्ण रोखल्या जात आहेत. ज्या चुका वारदोली टीमने मैदानात पहिल्या इनिंग मध्ये साकारल्यात जिथे फिल्डिंग चुकीची झाली आहे परंतु इथे जाणताराच्या बदलापूर ती चुकी मैदानात करताना दिसून येत नाहीये आणि इथे प्रत्येक चेंडूवरती त्यांनी धावा रोखल्यात. टोटल आतापर्यंत पाहतोय आपण हा चांगला फटका. इथे येथील पहिल्या षटकाच्या अंती टोटल 9 आकड्यावरती. समाधानने जे षटक फेकलं होतं तिथे सुद्धा पहिल्या इनिंगला 9 धावा धावफलकावरती होत्या परंतु इथे सुद्धा आल्यात 9. आता बॅटर बॅट कशी मारतोय तेही सांगून द्या. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा. येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती मात्र 33 धाव संख्येची. हा चांगला फटका. यावेळी मात्र बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल 4 धावांसाठी चौकार. टोटल मात्र 13 आकड्यावरती. 30. तो बॅक टू बॅक दुसरा चौकार. यावेळी आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचले आहे ती 17 आकड्यावरती. 42 धावा संख्येचा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
चला स्पीडअप करा, टायमिंग लागलाय सर. आता काय सकाळी ठरवलं असेल दोन्ही टीमने सकाळचे 8 वाजवायचे तर काय प्रश्नच नाही. आणखी एक चांगला स्ट्रोक, यावेळी मात्र लॉंगावच्या डोक्यावर नेतोय खणखणीत ब्रँडेड सिक्सर. वरती लागल्या जात आहेत. तीन मोठी स्ट्रोक गोलंदाज आपण पाहतोय अक्षय, ज्याला 3 मोठी फटके लगावलेत ते बॅटर अर्जुनने. या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत, टोटल पोचले ती मात्र 23 आकड्यावरती. दुसरा षटक प्रगती पथावर. इथे चुकी झाली आहे, सिंगल सुद्धा रोटेट करून द्यायची नव्हती, परंतु एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने 24 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्या आहेत. लास्ट बॉल दिस ओव्हर, या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. एरंजर टीम चला टॉस करण्यासाठी या. एरंजर टीम, खैरे टीम उपस्थित आहे टॉस करण्यासाठी या. आणखी एक चांगला मोठा फटका, बॉल जाईल वन बाउन्स, चौकार. कैरी टीम टॉस जिंकले, बॅटिंग स्वीकारले, फिल्डिंग साठी आमंत्रित केले ते मात्र एरंजा टीमला. दोन्ही टीम सज्ज राहायचे आपण. तोही सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या. चांगला बॉल, चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. किपरने चुकी केली आहे थोडी, परंतु एक सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 22च्या स्वरूपात या धावा आहेत. सिंगलच्या मदतीने एक धाव धावपळकावरती, 29 धावा धावपळकावरती. 11 बॉल आणि 13चा थरार अजूनही आपल्याला अनुभवायचा आहे. विलास, हवाई हल्ला जरूर चढवलाय, क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे सेकंड अटेम्प्टला झेल झालाय कॅरी.
अजूनही 10 बॉल शिल्लक आहेत. टोटल पोचले 29 या आकड्यावरती. 42 धावसंख्येचा पाठलाग. हा चांगला फटका आहे. हा येतोय षटकार. बजाव डीजे. पुढे सरकली आहे 35 या आकड्यावरती. डायरेक्ट हिट केलं गेलं. यावेळी आपण पाहतोय इथे एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने टोटल लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर येते. 36. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. इथे येतील 4 धावा. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. लास्ट बॉल दिस ओव्हर. 7 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. स्कोर लेवल. चला स्कोर लेवल झालाय. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी एका धावसंख्येची गरज आहे. हा बॉल आलाय डॉट. हा करिश्मा मैदानात आपण जर घडवला तर मी तर म्हणेल इतिहासात नोंद होईल. नेतू माली नो डाऊट, शंकाच नाहीये. इथे विजयी स्ट्रोक चौकार. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि या करूया आवाजामध्ये परिवर्तन, जिथे आवाज ऐकाल योगीची डोले यांचा.